क्रीडा संकुलाच्या खात्यातून 22 कोटी रुपये हडप करणारा हर्षकुमार क्षीरसागर याच्या ऐश करण्यासंदर्भातली नवनवी माहिती समोर येते। तो सध्या फरार असला तरी इतर 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले। क्रीडा संकुलाच्या कार्यालयात कंत्राटी कर्मचारी असलेल्या क्षीरसागरनं हा घोटाळा नेमका केला कसा, घोटाळ्याच्या पैशांनी त्यानं काय काय खरेदी केलं, कुठे पैसे उधळले, याबद्दलचा सविस्तर रिपोर्ट हा पाहूया। संभाजीनगरमध्ये क्रीडा कार्यालयातील 22 कोटींच्या घोटाळा प्रकरणात पोलिसांच्या तपासात धक्कादायक खुलासे होत आहेत। या प्रकरणात कार्यालयातील कंत्राटी लेखा लिपिक यशोदा शेट्टी आणि तिचा पती BK जीवन यांना पोलिसांनी अटक केली आहे। मात्र मुख्य आरोपी असलेला 21 वर्षीय कंत्राटी कर्मचारी हर्षकुमार क्षीरसागर हा फरारच आहे। मात्र क्षीरसागरनं हा घोटाळा नेमका कसा केला हे स्पष्ट होऊ लागलंय। फिर्यादी जे आहेत क्रीडा अधिकारी ते तेजस दीपक कुलकर्णी आहेत, त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झालेला आहे। ह्याच्यामध्ये 3 आरोपी आहेत। 3 आरोपीपैकी 2 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत, 1 आरोपी अटक झालेला नाही। तर आमची टीम याच्यामध्ये तपास EOWची टीम तपास करत आहे। ज्या अकाउंटवरती रक्कम वर्ग करण्यात आली होती त्या अकाउंट तपासामध्ये सीज करण्यात आलेले आहेत। हर्षकुमारनं सुमारे 22 कोटींचा हा घोटाळा केल्याचं समोर आलंय। नेमका कसा झाला घोटाळा? विभागीय क्रीडा संकुलाच्या इंडियन बँकेतील खात्यात नेट बँकिंग सुरू करण्यासाठी बनावट मेल, क्रीडा संचालक संजय सबनीस यांच्या जुन्या पत्रात फेरफार करून हर्षकुमारचा मोबाईल नंबर खात्याशी जोडला। त्याच पत्राचा बँकेत वापर करून नेट बँकिंग सुरू केलं। जून ते डिसेंबर 2024च्या दरम्यान 21 कोटी 59 लाख रुपये वेगवेगळ्या 12 खात्यांमध्ये वळवले। खोट्या बँक स्टेटमेंटच्या आधारे हर्षकुमारनं ऑडिटर्सची दिशाभूल केली। संकुलाच्या निधीतील पैसे हे हर्षकुमारच्या, त्याच्या साथीदारांच्या आणि त्याच्या मैत्रिणीच्या खात्यात वळवले। क्रीडा संचालक संजय सबनीस यांनी डिसेंबरमध्ये बँक स्टेटमेंट मागवल्यानंतर घोटाळा समोर आला। यानंतर क्षीरसागरची बँक खाती ही गोठवण्याची प्रक्रिया सुरू झाली। हे प्रकरण उघड झालं त्यावेळी हर्षकुमार हा चीनच्या दौऱ्यावर होता। या घोटाळ्यातून कमावलेल्या पैशातून त्याच्या परदेशवाऱ्या सुरूच होत्या। याशिवाय त्यानं मोठ्या प्रमाणात संपत्तीचीही खरेदी केली आहे। अपहार केलेल्या पैशातून ही खरेदी बीड बायपास परिसरात एकाच मजल्यावर 4 फ्लॅट, शेंद्रा भागात नामांकित अपार्टमेंटमध्ये 1 फ्लॅट आणि 3 गाळे, दौलताबाद परिसरात 1 फार्म हाऊस, जालना रोडवर 1.5 कोटींचा 4 BHK फ्लॅट मैत्रिणीला गिफ्ट, BMW कारही बुक केली। मात्र या घोटाळ्यातील मुख्य आरोपी हा एकटा क्षीरसागर आहे की अजून कुणाचा आशीर्वाद त्याला आहे, या दिशेनेही आता तपास सुरू आहे। कुठलेही अधिकार नसलेला कार्यालयातील कंत्राटी कर्मचारी 22 कोटी रुपयाचा घोटाळा करतो, यामागे कुणीतरी असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे। गेली 4 दिवसापासून हा आरोपी मोकाट असून पोलिसांनी याच्या मुसक्या वळल्यानंतर मोठे मासे गळायला लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे। कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।